नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अंतर्गत रिक्रुटमेंट संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शासनाद्वारे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे। जवळपास 525 पदांकरिता कंत्राटी स्वरूपाची पदभरतीची जाहिराती संदर्भात अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। 525 पदे 2 वर्षाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत। ठोक मानधनावर भरण्यात येण्यासंदर्भात हे शासनाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या अधीनस्थ प्रयोगशाळेमधील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता विविध संवर्गातील 525 पदे 2 वर्षाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी भरण्याकरिता शासनाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी। त्यानुसार पहा काय शुद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे, कोणते कोणते पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शासन शुद्धीपत्रक आहे। संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या अधीनस्थ प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता विविध संवर्गातील 525 पदे 2 वर्षांकरिता बाह्य यंत्रणेद्वारे ठोक मानधनावर भरण्यास उपयुक्त संदर्भाधीन शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये पहा, सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 मधील 4थ्या ओळीतील रासायनिक विश्लेषक गट ब या पदासाठी 166 पदे ऐवजी सहाय्यक रासायनिक विश्लेषक गट ब 166 पदे असं या ठिकाणी वाचायचं आहे। ओके, तर त्यानुसार पहा परिच्छेद 1 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सहाय्यक रासायनिक विश्लेषक हे गट ब पदाचे या ठिकाणी जवळपास 166 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। भरती पद्धत जर आपण पाहिली तर ऑन रिन्युमरेशन ऑन बेसिस फॅक्ट असणार आहे। क्वालिफाईड फॉरेन्सिक प्रोफेशनल किंवा जे काही एज्युकेशन असणार आहे पहा, possesses a post graduate degree at least in second class in any branch of chemistry or biochemistry, any branch of forensic science या शैक्षणिक अर्हतेनुसार करार पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 166 पदे या ठिकाणी 66 जागा 166 जागा भरण्यात येत आहे। त्यासाठी ठोक मानधन जे आहे ते 45,000 रुपये तुम्हाला दिलं जाणार आहे। दुसरं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक गट क हे पद आहे, ते देखील 166 जागांकरिता भरण्यात येत आहे। त्यासाठी तुमचं एज्युकेशन जे आहे ते ऑन रिन्युमरेशन बेसिस असणार आहे। क्वालिफाईड फॉरेन्सिक प्रोफेशनल किंवा possesses a degree of a statutory university in science at least in a second class with केमिस्ट्री और फॉरेन्सिक सायन्स तुमचं एज्युकेशन असायला हवं। विद्यार्थ्यांनो, त्यानुसार तुम्हाला पर मंथ जे मानधन दिले जाणार आहे ते 35,000 रुपये मानधन वैज्ञानिक सहाय्यक गट क या पदासाठी असणार आहे। नंतर प्रयोगशाळा परिचर गट ड हे देखील पद आहे, 166 जागांकरिता भरण्यात येत आहे बाह्य यंत्रणेद्वारे। त्यासाठी तुम्हाला जे काही मानधन आहे ते निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यूनतम द्वारे ओके जे काही बेसिक मानधन असणार आहे। प्रयोगशाळा परिचर आहे, लिपिक टंकलेखक आहे, या पदांकरिता ते निश्चित करण्यात येणार आहे। प्रयोगशाळा परिचर या पदासाठी 166 पदे आहेत, जागा आहेत आणि लिपिक टंकलेखक गट क या पदासाठी 27 जागा भरण्यात येत आहेत। असे टोटल मिळून 525 जागा विद्यार्थी मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येत आहेत। आता गट क पासून ते गट ड पर्यंत ओके, गट क ते गट ड पर्यंत विद्यार्थी मित्रांनो हे पदे जे आहे ते बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येत आहेत। ठीक आहे, तर पहा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी या संस्थेमध्ये संस्थेमध्ये काम करण्यासाठी संधी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। हे सदर जे काही शुद्धीपत्रक आहे ते महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये या जागा जी आहे ते बाह्य स्वरूपामध्ये किंवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येत आहे। 2 वर्षाकरिता तुमची या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे। ओके, सो प्रयोगशाळा परिचर गट ड या पदासाठी 166 जागा, लिपिक टंकलेखक गट क या पदासाठी 27 जागा आणि वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी 166 आणि वैज्ञानिक रासायनिक सहाय्यक सहाय्यक रासायनिक विश्लेषक हे पद 166 जागा भरण्यात येत आहेत।
ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे, मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। आता नुसती जी काही प्रिव्हियस फॉरेन्सिक लॅबोरेटरी सायन्स लॅबोरेटरी अंतर्गत रिक्रुटमेंट झालेली आहे ती परमनंट झालेली आहे। आता ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।